पैठणच्या उद्यानमध्ये संध्याकाळच्या टायमाला मावलं झालंय तर बघाय चला सांगतो तुम्हाला मी पुढे ब्लॉग मध्ये. तर सीताराम पब्लिक, मी तुमचा लाडका अनिकेत. तर चला आपण निघालो होतो पैठणला गोकुळ दादा मी चाललो होतो बघा. आपण आपल्याला घरी बोर होऊ लागलं म्हणलं चला आता. तर दुपारी निघलो ना आलो मग पैठण मध्ये डायरेक्ट पैठण मध्ये आलो. मग पहिलं वडापाववर ताव द्याला आपला साई वडापाव मध्ये गेलो आणि तिथं वडापाववर ताव द्याला. मग त्याच्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती कशी दिसती. मग त्याच्यानंतर तिथून निघालो डायरेक्ट मग इकडं डॅमकडे आलो तर मोऱ्या बशी येतं. आता काय सध्या पाणी चालू नाही त्याच्यामुळे काय नाही, सहली भरपूर आले होते इथं. मग त्याच्यानंतर बघा डायरेक्ट आपण आलो डॅमवर वगैरे आलो. तर बघा डॅमचा माहोल पण एकदम खतरनाक आहे बघा. करमासारखं वातावरण आहे. त्यात आपलं भैयाचा निवारे भेटला तिथं. भैया निवारे भेटलं तर मग मी त्याला घेतला आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलं. मग तिथून पुढं आलो थोडं खाली बसलो मी मस्त मन शांत करायसाठी एकदम निवांत ठिकाणी एकलाच बसलो. तर असं मस्त वाटू लागलं गार हवाला. मग ते झालं त्याच्यानंतर बघा मग थोडेफार काही फोटोशूट वगैरे केले. निघालो गोकुळ भाई आणि आपण डायरेक्ट आता उद्यानकडे निघालो. तर बघा मग आलो उद्यानमध्ये आलो तर एक 5च्या टायमाला आलो. त्यावर काय नव्हतं एकदम म्हणजे वातावरण लय भारी होतं बघा. फोटोशूटला वगैरे एकदम भारी वातावरण. कधी आले पैठणला तर या उद्यानमध्ये डॅम मध्ये या. आपलं नाथाचं मंदिर पण फेमस आहे. मग त्यानंतर बघा या संध्याकाळी टायमाला सध्या असं दिसतंय, तुम्हाला रात्रीतून दाखवतो बघा संध्याकाळ झाल्यावर कसं दिसतं. मग त्यानंतर बघा फोटो वगैरे काढीत हिंडत झाली संध्याकाळ वगैरे झाली. तर मग संध्याकाळचं ते काय मावलं झालं. मग आपण काही फोटो बिटो काढले. मग तिथं थोडे व्हिडिओ बी काढले. मग त्याच्यानंतर बघा आपला शो बघा संध्याकाळी. आणि हे बघा इथं फाउंटन बी एकदम भारी इथले. तर एक बघा वर डायरेक्ट एक 200 फुटावर असं एक वर मग बाजूला 4 एकदम भारी. मग त्याच्यानंतर हे बघितलं सगळं. मग वर थोडे फोटो बिटो काढले. मग त्याच्यानंतर बघा संध्याकाळचा शो सुरू झाला बघा. तिथं शो एकदम इतका भारी होतो. 2-3 गाणे झाले, सॉन्ग झाले तिथं एकदम भारी. तुम्हाला छोटे क्लिप दाखवतो मी त्याच्यात, एन्जॉय घ्या. आणि तुमच्या भावाचा ब्लॉग आवडत असेल तुमच्या भावाला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. सीताराम. बाप माहोल आहे माहोल.